हाय, आज मी माझ्या केसांसाठी एक नॅचरल मेहंदी बनवणार आहे. ती कशी बनवणार आहे ते आज तुम्हाला दाखवणार आहे मी. या मेहंदीने केस खूप शायनी बनतात आणि सिल्की आणि गळायचे कमी होतात. मधून तुटत पण नाही. मजबूत केस बनतात. त्यासाठी मी घेणार आहे जास्वंदाची फुलं, कढीपत्ता, हा लिंबाचा पाला आहे, ही जास्वंदाची पानं, कोरफड आणि एक मेहंदीची पुडी. मेहंदीच्या मी 3 पुड्या घेणार आहे, कारण माझे केस लांब आहे त्यामुळे मला 3 पुड्या लागतात. आपली साधी गणपती छाप मेहंदी घ्यायची आहे. नॅचरल मेहंदी असते ती, त्याच्यामध्ये केमिकल वगैरे नसतं. हे सगळं आपण कट करून घेऊयात. मिक्सरमध्ये आपल्याला ते बारीक करायचं आहे, त्यामुळे कट करून घ्यायचे आहे छोटे छोटे तुकडे. केस खूप छान होतात, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मी. एकदम बारीक आपण मेहंदीची पेस्ट जशी बनवतो तशी. मिक्सरमध्ये हे सगळं मी बारीक करून घेतलं आहे. मी एक स्टीलचा डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी कालवणार आहे मेहंदी. तुम्ही लोखंडाचं भांडं किंवा अजून प्लॅस्टिकचं पण घेऊ शकता. मी स्टीलचं घेतलं आहे. फक्त पितळाचं आणि ॲल्युमिनियम वापरायचं नाही. हे सगळं बॅटर बारीक करून घेतलं आहे मी. त्यामध्ये मेहंदी कालवणार आहे सगळी. मी 3 पुड्या कालवते. तुम्हाला तुमच्या केसाप्रमाणे जेवढे लांब केस आहेत तेवढ्या मेहंद्या जेवढी लागते तेवढी तुम्ही घेऊ शकता. हे सगळं त्याच्यात थोडं पाणी मिक्स करून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मेहंदीमध्ये गाठी राहिले नाही पाहिजे. छान अशी पेस्ट बनवायची. मी ते एक रात्रभर भिजवत ठेवणार आहे. आता मी ही मेहंदी काढून ठेवणार आहे रात्रभर आणि उद्या दुसऱ्या दिवशी लावणार आहे. माझी मेहंदी खूप छान भिजलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान लाल कलर आला आहे. त्यामध्ये मी थोडंसं वाटीभर दही मिक्स करणार आहे. दह्याने खूप छान केस होतात. हेअर स्पा केल्याप्रमाणेच केस होतात. छान असं मिक्स करून घेतले आणि आता मी ते केसाला 1-2 घंटे चांगली मेहंदी डोक्याला तशीच राहू द्यायची आहे. हे पहा, आता मेहंदी छान सुकलेली आहे. मेहंदी वाळायच्या नंतर मी केस धुतलेले आहेत. आता तुम्ही पाहू शकता कसे झाले. कमेंट करून नक्की सांगा रिझल्ट कसा आला. खूप छान केस झालेत, एकदम सिल्की, शायनी आणि गळणं थांबतं केसांचं. खूप मजबूत केस होतात.